आज जीबीची मीटिंग रातचे 8 वाजलेले आहेत, संपूर्ण राहिलेली नाही. आता लोकांना प्रश्न पडत असेल असं का करता येतं की एवढं ताफा आणि एवढं हे गाड्या. तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या मार्फत. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. तर चला भेटूया आपण जिल्हा परिषद जीबी जनरल मीटिंगला. तर या टावर मिनी मंत्रालयामुळे ओळखण्यात जाणारे हे जिल्हा परिषद गोंदियाची माझी विनंती एकच राहील की हे जनप्रतिनिधी आहेत, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, यांना लोक निवडून देतात की आमच्या भागातल्या समस्या त्या जनरल बॉडीमध्ये मांडाव्या. जनरल बॉडीमध्ये सगळं अधिकारी येतात. मित्रांनो, चला तर जाऊया आज जिल्हा परिषद गोंदिया इथं. आपण व्हिडिओमध्ये बघत असाल की ही जिल्हा परिषद गोंदियाची इमारत भव्य दिव्य असा हा काय. आता पटांगणामध्ये गाड्या आहेत अधिकाऱ्यांच्या, ताफा पूर्ण लागलेल्या जिल्ह्याचे पूर्ण अधिकारी या ठिकाणी येतात. हा सभागृह, या सभागृह करोडो रुपये खर्च करून आज जीबीची मीटिंग रातचे 8 वाजलेले आहेत, संपूर्ण राहिलेली नाही. आता लोकांना प्रश्न पडत असेल असं का करता येतं की एवढं ताफा आणि एवढं हे गाड्या. तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या मार्फत. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. तर चला भेटूया आपण जिल्हा परिषद जीबी जनरल मीटिंगला. तर या ठिकाणी शिक्षण विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, अर्थनियोजन, जलसंधारण, आरोग्य असे मोठे मोठे आणि पटबांधारे विभाग असे सगळंच जिल्हा गाव पातळीवर ज्या योजना राबवण्यात येतात त्या पूर्ण कामांचं विभाग या ठिकाणी असते. इथं कार्यालय मध्ये अधिकारी, गाड्याची व्यवस्था. आता या गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न उद्भवलेला आहे. तर आम्ही अगोदर भेटलो होतो आम्ही सळकर्जुनीच्या तहसीलदार गोमाशे मॅडमला. तर त्यांचं म्हणणं आलं की माझ्या लेवलवर काही नाही, तुम्ही जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी बोरे साहेबांना भेटा. आम्ही बोरे साहेबांना भेटलं की असं काय या ठिकाणी की आम्हाला आमच्या गावाला टंचाई आहे. तर या टंचाईमध्ये आमच्या गावाला जी उद्भवलेली समस्या आहे याबाबत आम्ही त्यांना चर्चा केली. बोरे जे निवासी जिल्हाधिकारी आहेत यांनी आम्हाला पाठवलं जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग बेलपात्रे साहेब. हे बेलपात्रे साहेब लई भारी आहेत, बोलायला तयार नाही. मी प्रत्यक्ष भेट घेतली, मला एवढा कटू अनुभव आलेला आहे की पाणी पुरवठा अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचा अधिकारी कसा असावा. तर लोकांना अगर कोणता प्रश्न विचारत असेल, शेतकरी असो, जनता असो, आपल्या गावास संदर्भात प्रश्न घेऊन आला असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे की तिथून मार्ग कसा मोकळा होईल. आता अनेक मुद्दे आहेत मित्रांनो. आता मुद्दा एक शिक्षणाचा आहे. शिक्षणाच्या शिक्षकांना एवढा पगार आहे 90च्या वरती, लाखाच्या वरती. परंतु आता मागे 15 दिवसा अगोदर त्यांचं एक आंदोलन सुरू होतं. तिथं लोक आम्हाला विचारतात, मी 24 भारतचा अँकर, एवढा पगार राहून ह्या कशाचं आणखी आंदोलन करतात हे. तर या संदर्भामध्ये असं आहे की मागण्या करायला पाहिजेत, परंतु तुम्ही गुणवत्ता द्यायला पाहिजे ना जिल्हा परिषदेची. आज बघा तुम्ही जिल्हा परिषदेची गुणवत्ता. मी ज्या शाळेमध्ये गेलो तिथं अजून माझ्या बॅचचे अजून एकही डॉक्टर ना झाले, तहसीलदार ना झाले, SDO ना झाले. अनेक गावामध्ये असे आहेत पुढचे शिक्षण शिकलेच नाही. तर याला जबाबदार कोण हा एक मोठा प्रश्न आहे. आरोग्य आहेत, अधिकारी आहेत, टेबल आहेत, खुर्च्या आहेत,
लई आतमधलं बघा, हे आलिशान पूर्ण व्यवस्था, तरी कोणती समस्या मार्गी लागत नाही. तसं हे जिल्हा परिषद, यालाच म्हणतात झोलबा पाटलाचा वाडा किंवा मिनी मंत्रालय ओळखण्यात जाणाऱ्या, हेच मुंबईनंतर मंत्रालय नष्ट झाली, वाढली, हातातून पीक गेलं. तर कोणत्या जिल्हा परिषद सदस्यांनी हा प्रश्न मांडला. आता ह्या पंचायत समितीमधून जे सभापती जातात यांना बी आमंत्रण असते या ठिकाणी की त्याने बी एक प्रश्न मांडावा. सभापती जे प्रत्येक तालुक्याचे, जे 8 तालुके आहेत आपल्या गोंदिया जिल्ह्याला, तर 8 तालुक्याचे सभापतींना त्या सभागृहामध्ये प्रश्न मांडण्याचा, उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे. समितीचा अध्यक्ष असतो जिल्हा परिषद अध्यक्ष, सचिव राहतो, जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवसाहेब. जिल्हा परिषद यांना चान्स असते की जे प्रश्न आहेत गावातील, शहरातील किंवा तालुक्यातील ते प्रश्न मांडण्याचे. तर आपण आता आढावा घेऊया की आता आमच्या भागामध्ये, मी सळगर्जुनीचा प्रॉपर आहे, माझं जन्मस्थान आहे. तर आता मक्याची शेती, मका पकलेला आहे झाडाला, मक्याची शेती पूर्ण पीक शेतकऱ्यांच्या दारात येणार आहे. तर आपण आज विचारणा करूया की मकाचे जे खरेदी केंद्र आहेत, जसे धानाचे खरेदी केंद्र राहतात, तसे मकाचे खरेदी केंद्र केव्हापासून सुरू होणार, कोणत्या जिल्हा परिषद सदस्यांनी मुद्दा उचलला, तर हे बघूया, आज विचारूया. मकाचा हा प्रश्न जनरल बॉडीमध्ये कोणी उचलला. त्याचप्रमाणे विद्युत विभागाची मोठी एक समस्या आहे. इथं बी या जनरल बैठकीला महिन्यातून 3दा ही जिल्हा परिषद गोंदियाची बैठक एकदा होते 3 महिन्यातून. इथं पूर्ण पॉवरफुल आहे, सगळे अधिकारी माहिती घेऊन येतात. तर जशी आता अनेक गावामध्ये तक्रारी पेपरमध्ये आम्ही वाचतो की अमुक गावाला लोड शेडिंगमुळे भाताची शेती, तर हे अनेक असे प्रश्न आहेत. आरोग्याचे असेल, यांचे नियंत्रण, तक्रार कशी करावी, तर आपण भेटूया अधिकाऱ्यांना. मागे मी हे जे अपंग लोक राहतात त्यांना लोनसाठी जे समाज कल्याण विभाग राहते एक केस दिली होती. तर हे समाज कल्याण अधिकाऱ्यांचं काम आहे की पत्र बँकेला पाठवणं, त्याला पाठपुरावा करणे की प्रत्येक गरजू व्यक्तींना लोन भेटायला, गाईचा असेल, शेळ्यांचा असेल, असं हे अपंग लोकांना एक सुविधा म्हणून सरकार देते. परंतु हे लोक अधिकारी फक्त बँकेला पत्र पाठवतात, झालं काम. तर असं व्हायला नको. तर हा बी मुद्दा एक महत्त्वाचा आहे. मी जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सभापती यांना विनंती करेन की हे लहान लहान प्रश्न मांडून हा जे जिल्ह्याचं स्थायी समिती असेल, बांधकाम विषय समिती असतील, यांच्यामध्ये हा प्रश्न मांडावा. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया.